पहले के लोग 100-100 साल तक जीते थे क्योंकि उनका जीवन था भाई प्रकृति के संग और भोजन था शुद्ध, सात्विक और केमिकल रहित। वे पुरुष और स्त्रियां थे मजबूत, निरोगी, क्योंकि वे ऋषि मुनियों द्वारा बनाई गई आयुर्वेदिक औषधियों का सेवन करते थे। लेकिन आज इस भीड़ भाड़ और केमिकल भरी दुनिया में मनुष्य का शरीर कमजोर, थका और रोगी हो गया है। इसीलिए श्री धन्वंतरी धाम सरकार ने आयुर्वेद की उसी खोई हुई परंपरा को पुनः जीवित किया है। हजारों साल पुराने ऋषि मुनियों के सूत्र से बना दिव्य शक्ति आयुर्वेदिक पाउडर यह शरीर को अंदर से मजबूत बनाता है, रक्त शुद्धि करता है और ऊर्जा भरता है। अब समय है फिर से स्वस्थ, शक्तिशाली, दीर्घायु बनने का। दिव्य शक्ति के साथ अपनाइए प्राकृतिक जीवन शक्ति। आज ही ऑर्डर करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। दोंडाईच्या नगर परिषदमध्ये नगराध्यक्षपदासाठी नयन कुंवर रावल बिनविरोध, भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष। नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या छाननी प्रक्रियेत आज मोठी घडामोड समोर आली। नगराध्यक्षपदासह 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट झाले असून कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले। मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता। त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी उमेदवारी दिली होती। मात्र छाननी दरम्यान भावसार यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे बाद ठरला। भावसार यांच्या कुटुंबियांकडून महानगरपालिकेचा कर थकविल्याची हरकत विरोधकांनी घेतली होती। संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी भावसार यांचा अर्ज बाद घोषित केला। त्यामुळे नयन कुंवर रावल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली। अर्ज बाद झाल्यानंतर शरयू एकनाथ भावसार यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही न्यायालयात दाद मागू, नगराध्यक्षपदाची निवडणूक लागणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया दिली। नयन कुंवर रावल यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी जल्लोष करून आनंद व्यक्त केला। ठाम मत मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट सोपान देसले धुळे। आणि माननीय जयकुमार भाऊ रावल यांचं मी मनापासून अभिनंदन करते आणि सर्व भाजप नेता ज्यांनी भाऊला मदत केली त्यांचं पण मी अभिनंदन करते आणि दोंडाच्या ते सर्व जनताचा आणि सर्वांचा मी आभार मानते आणि अभिनंदन करते। जय हिंद, जय भारत। तसं तर मी 74 पासून नगरसेविका नगराध्यक्ष सर्वात जुनी दोंडाच्यात नगराध्यक्ष नगरसेविका आहे, पण आता चौथ्यांदा मी निवडून आलेली। माझी जनताचे माझी गावाची जनताचे माझ्यावरती फार प्रेम आहे आणि मी त्यांची सेवासाठी हजर आहे आणि अजून सुद्धा त्यांची सेवा करत राहील आणि सर्वांचा आभार मानते। जय हिंद। मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेले धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा बालेकिल्ला आहे। दोंडाईच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झाली आहे। 7 नगरसेवक आमचे बिनविरोध झालेत आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळे नगरसेवक हे बिनविरोध होतील। आईसाहेब हे 4थ्यांदा नगराध्यक्ष बनतात। मी मनापासून आईसाहेबांचं अभिनंदन करतो, पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण, बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय, तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल, महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की दोंडाईच्या पासून तर मुंबई महानगरपालिका पर्यंत सर्वच भाजप प्रणित महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे। मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि या माध्यमातून दोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय। दोंडाईच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन। माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असतं। नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।